मी करुणा प्रभाकर टाकळगावकर दैनिक दिव्य मराठीमध्ये मी गेल्या 15 वर्षापासून सब एडिटर म्हणून काम करते आणि या क्षेत्रामध्ये येण्याचं कारण म्हणजे त्यावेळेला 15 वर्षापूर्वी मुली या क्षेत्राकडे येत नव्हत्या. फार कमी औरंगाबाद शहरामध्ये तर फार कमीच मुलींनी या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं होतं. पण मग या क्षेत्रामध्ये यासाठी यावंसं वाटलं मला की एक वाचन, लेखन आणि जे समाजामध्ये ज्या काही समस्या असतील त्या मांडण्यासाठी म्हणून मला हे क्षेत्र जास्त योग्य वाटलं, म्हणून मी या क्षेत्रामध्ये आली आहे. या क्षेत्रामध्ये सहसा वेळ म्हणजे फार द्यावा लागतो. त्यासाठी कुटुंब, समाज, नातेवाईक यांना सगळ्यांना सांभाळून घेऊन आपल्याला स्वतःला डेव्हलप करावं लागतं, सिद्ध करावं लागतं. एक पेशन्स पाहिजे असतात की नाही मला हे करायचंय आणि मग त्यासाठी घरच्यांना पण आपण समजावून घेऊन आपल्या ऑफिसलाही वेळ देऊन स्वतःला सिद्ध करणं फार कठीण असतं. पण ठीक आहे, सवयीनुसार किंवा मग आपल्याला एक काहीतरी अँबिशन्स नाही मला हे करायचंय हे असं ठरवून जर केलं तर मग आपण कुटुंब, घर, कार्यालय आणि या सगळ्यामध्ये योग्य बॅलन्स या क्षेत्रामध्ये सुरुवातीला फार कठीण वाटलं सगळ्या गोष्टी, कारण महिला फार नव्हत्या त्या काळामध्ये. पुरुष सहकार्यांनी बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या, समजून घेतलं. काही वेळेला अडचणींना पण त्यांनी सहकार्य केलं, असं काही नाही. आणि खूपदा त्यांनी बरंच म्हणावं लागेल त्यांनी फार सहकार्य केलं. कुठल्याही कार्यालयामध्ये पुरुष सहकार्यांनी खूप म्हणजे सहकार्य केलं आणि त्यामुळेच म्हटलं की हे खेळीमेळीचं वातावरण असतं या क्षेत्रामध्ये. पुरुष कलिग आणि महिला कलिग ह्यांनी फार समजून घेऊन हे कार्य स्वतःला आणि सहकार्यांनाही त्यांचं व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी मदत करतात. हे फार चांगलं वाटलं मला. या क्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी आणि एक आपलं आदर्श जे असतं की नाही मला हे आदर्श आहेत माझे, म्हणून मला या क्षेत्रामध्ये टिकून राहायचंय, या क्षेत्रामध्ये पुढे जायचंय. तर असे 2-3 देशातले म्हणा किंवा मग जगभरातले जे महिला पत्रकार असतील ज्यांनी जीवावर प्रसंगी त्यांचा खूनही झालेला आहे, त्यांच्याकडे बघून मला असं वाटतं की नाही हे या क्षेत्रामध्ये आपल्याला आणखी खूप डेव्हलप व्हायचंय. रेणुका सिंग म्हणा किंवा मग बाकीच्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ज्या पत्रकार आहेत, महिला पत्रकार, त्या धडक समोरच्या कितीही व्यक्ती मोठा असला तरी त्या जे खोलात जाऊन त्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे ते काढून घेतात. हे फार मजेशीर असतं आणि याला फार मोठी कला लागते. त्यासाठी मला हे क्षेत्र चांगलं वाटतं. या क्षेत्रात येण्यासाठी तरुणाईला माझं हेच सांगणं आहे की तुम्हाला परफेक्ट नॉलेज, अवांतर वाचन, अभ्यास, या प्रश्नांची जाण, राजकीय, सामाजिक, आर्थिक सगळं जागतिक घडामोडी यांचंही ज्ञान असणं अतिशय आवश्यक आहे. हे सगळं परिपूर्ण असेल तरच या क्षेत्रामध्ये यायला हरकत नाही. नुसतं ग्लॅमर आहे म्हणून मी इथे पत्रकार होते याला काही अर्थ नाही. तुम्हाला हे स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्ही परफेक्ट असणंच आवश्यक आहे. मुलींनी खूप म्हणजे ज्ञान हे कोळून प्यालेलं असावं असं मला वाटतं.